घाल काय नाही होत घाल. मी आजारी वगैरे पडली तर भात आमटी करून देशील ना ग तू. हे चना डाळ, हे मसूर डाळ. आता बघा परत लाईट गेली बघा. शी बापरे काय करायला. कधीपासून प्रो यूज आलेला आहे बघा. मी प्रो यूज करते. हाय हॅलो नमस्ते, तुम्हाला सगळ्यांना मनापासून स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. मी आहे आर्या आणि सगळे तुम्ही कसे बरे आहे ना. मी पण बरी आहे. आणि आत्ता बघा वाजलेले आहे संध्याकाळचं, आता 5:45 वाजलेले आहे बघा. आणि आज आहे ग्रोसरी शॉपिंगचं पार्ट 2. म्हणजे की चला ते मी काय काय आणलेली आहे तुम्हाला सगळं दाखवून देते. आणि आज मी आरुणचे कुकिंग क्लास पण घेणार आहे, त्याच्यासोबत ते पण दाखवून देते. आणि हे बघा आमच्याकडे काय माहीत नाही, बिन बुलाए मेहमानसारखं ना पाऊस ना 2 दिवस झाले कालपासून कंटिन्यू चालू आहे बघा पाऊस. आत्ता जरा शांत झालेला आहे पाऊस. आणि ते पाऊस पण कसं फक्त पाऊस नाही, ते वीज वगैरे चमकतं बघा तसं. आता आमच्याकडे कंटिन्यू 2-3 तास तरी लाईट नव्हतं बघा. आत्ता जस्ट बनवणार आहे, चला तिच्याकडनंच ऐकून घ्या. हाय, आज मी बनवणार आहे भात आमटी. एकदम नॉर्मल जेवण जे आम्ही रेग्युलर रोज जेवतो. आता मी हे बघा हे तांदूळ धुवून घेते स्वच्छ. आता डाळ धुवून घेते, मीठ घालते याच्यामध्ये. हे मिक्स डाळ आहे, मूग डाळ, तूर डाळ आणि मसूर डाळ आहे ह्याच्यात. आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालते. आता मी हे बघा इकडे लांब लांब कांदा आणि टोमॅटो कापून घेतली. आता मी हे ह्याच्यात घालते. घालून झाल्यानंतर कुकर ठेवते गॅसवर. आता बघा परत लाईट गेली बघा. शी बापरे काय करायला लागले. 2-3 दिवसांना आमच्याकडे कंटिन्यू सगळं तर लाईट नाही. बंद कर, बरोबर झालं बंद. आता 3 शिटी करते आणि नंतर बंद करून सगळं ग्रोसरी काढायचं म्हणजे की आता लाईट पाहिजे, नाही तर तिथे काय दिसायला तयार नाही बघा. आता परत एवढं टाइम गेलं. काय तुमच्याकडे पण पाऊस पडायला लागले काय मला कमेंट सेक्शन. चला आता लाईट आलेली आहे. चला आता मी तुम्हाला सगळं मी काल काय काय आणलेली ग्रोसरी सगळं दाखवून देते. चला आता चला ह्या खोलीत तरी एवढं ते क्लिअर दिसणार नाही, सगळं मी त्या खोलीत घेऊन जाते मग दाखवते तुम्हाला. हे सॅनिफ्रेश वजन आहे, कम्फर्ट आहे, कपडे धुवायचे साबण आहे, भांडे घासायचे साबण हे. आणि हे बघा आम्हाला डव आहे, गुडियाला जॉन्सन बेबी आहे, आम्ही डव शॅम्पू वापरतो. आणि हे घेतली मी हे हिमालयन नीम फेस वॉश घेतलेले, मी कधी लावतच नाही. आणि हे ॲलोवेरा जेल. आणि हे बघा प्रो यूज, हे तरी माझं पर्सनली कधीपासून प्रो यूज आलेलं आहे बघा. मी प्रो यूज करते. कधी कधी ना भेटलं नाही तर ना मी स्टेप म्हणजे की दुसरा कुठला पण यूज करते, लेकिन मला हे खूप आवडतं. हे तुमच्या पुढे ना परत सगळं मी हे सगळं चेक करत बसणार. व्हिडिओ ना फुल लॉंग होणार. पहिले तुम्हाला मी सांगते काय काय आणलेली आहे, त्याच्यानंतर मी सगळं मी एकदा चेक करून घेते पटपट. आणि हे बघा मस्टर्ड ऑइल आणली मी. आणि हे देवाला तेल आणली देवाला घालायसाठी. आणि हे एक चमच्यानं हे मॅगीमध्ये फ्री भेटलेलं आहे. हे आमच्याकडे खूप चमचे झाले, मला वाटते की अर्धा डझन चमचे झाले असणार. क्रीम आणली बघा. मी कुठलं फाउंडेशन वगैरे यूज करत नाही आहे. हे लॅक्मी CC आणि हे कुठलं हे पॉन्ड्स BB+ क्रीम आहे, हे पण मी कधीतरी वापरते. आणि हे बघा हे मोठं एक स्टिकिंग प्लास्टर आणलेले आहे. आणि हे काटा आणलेले आहे म्हणजे की बाथरूम मध्ये बकेट बुट्टी वगैरे धुवायला. आणि एक छोटा पॉन्ड्स पावडर, आम्ही तरी पॉन्ड्स पावडर वापरतो. हे बघा मसूर डाळ, बेसन, साबुदाणी, हिरवी वाटाणी, हे येलो कलर मूग डाळ, हे ग्रीन कलर मूग डाळ, हे तूर डाळ, हे चना डाळ, हे मसूर डाळ. आणि हे आहे रवा करायला. आता बघूया आता कधी जमतं. आणि हे हिंगचा डब्बा आहे. हे बघा आलं लसूण पेस्ट पाकिट आणली.
आणि हे भांडे घासायचं काटा. हे कोण घेतलंय का? मी बघितलीच नाही. पप्पा घेतले. खडे मसाले घेतली. आणि हे बघा तूपचं दूध घेतली मी, अर्धा किलो पतंजलीचं. आम्हाला तूप लागतं एवढं, महिन्याला 1 किलो तरी आरामसे लागतं. आणि हे पण बघा किती महाग आहे. हे ओट्सचं मिलेट आहे बघा. हे ओट्सचं मिलेट आहे ना, हे पॅकेटचं रेट आहे 35 रुपीज. लेकिन ना हे खूप महाग आहे, लेकिन टेस्ट पण एवढं चांगलं आहे. मी फक्त एकदाच खाल्लेली आहे, क्योंकि महाग आहे म्हणून मी एकच पाकिट आणली. लेकिन ना टेस्ट ना खरंच खूप म्हणजे खूप छान आहे. मॅगीपेक्षा पण छान आहे. सगळं मिलेटमध्ये मला तर खूप आवडलं. ह्याच्यामध्ये बघा सगळं रागी आहे, ज्वारी आहे, ओट्स आहे, मग नूडल्स आहे. म्हणजे की छान आहे. लेकिन कसं एवढं आपण ना रोज हे एक नवीन आलेले आहे बघा, क्योंकि आम्ही कधी जातो बघा, हे कधी नव्हतंच. हे ह्यावेळीच आलेलं आहे. हे ना व्हीट सेमोलिना आहे, शेविया. ह्याच्यामध्ये नो मैदा म्हणून लिहिलेलं आहे. 0% कोलेस्ट्रॉल, 0% ट्रान्स फॅट. आता बघूया टेस्टमध्ये. हे पहिल्यांदा आलेलं आहे बघा. हे म्हणजे की तुमच्याकडे असणार, लेकिन आमच्याकडे तर हे पहिल्यांदा आलेलं आहे. त्याबद्दल मी एक घेतली आहे पॅकेट, क्योंकि आम्ही ना शेविया वगैरे करतो खूप वेळा. आणि ह्याचं प्राईस पण मग की ठीक आहे, एवढं पण महाग नाही. बघा आरोहीला मी नाही नको म्हणून सांगितले तरी पण नाही ही घेतली बघा. हे कोरियन चीज हॉट अँड स्पायसी नूडल्स आहे बघा. आणि ह्याचं प्राईस तरी 49 रुपीज आहे बघा. 49 रुपीज. मतलब की मॅगीचे किती पॅकेट आले असते ह्याच्यामध्ये? 7-8 मॅगीचे पॅकेट आले असते. एक पॅकेटचं एवढं रेट आहे 49 रुपीज. आता हे एकदा ती ट्राय करते ना, मी व्हिडिओ बनवते ह्याचा शॉर्ट व्हिडिओ. आणि हे पण एक घेतली बघा. ह्याचं पण बघा 35 आहे, रेडी टू ईट. म्हणजे की फक्त पाणी घालून करायचं. आम्ही सगळं नाही, सगळं यूट्यूबमध्ये बघते ही. त्याबद्दल हिला कसं मी पण ट्राय करून बघणार. मी काल मी तिला सांगत होते घेऊ नको. हे बघा खोबऱ्याची वडी घेतली. कधी जाते मी तेव्हा एकदा आणते, एकदा नाही आणत. थोडेसे छोले मसाला पॅकेट आणि चिकन 65चं पॅकेट. आणि काजू बदाम ना एक पाकिट आणलेलं ना मी दुसऱ्या डब्यामध्ये भरून ठेवलेले आहे. हे बघा हे थोडे राहिलेले आहे. आणि हे पिस्ता मी ना आधी खूप खात होती बघा. हे बडेशोप, हे काय म्हणते त्याला, मुखवास. हे ना गोड असतं आणि सगळं मिक्स असतं. डायजेस्टिव्ह घेतली, एक गुड डे. आणि हे थोडेसे ओरिओ. आणि हे टायगर. आणि हे बघा माझे कॉफी पॅकेट. हे तरी माझं हे एवढंच आहे बघा. असं काही प्रत्येक महिना एवढं पाहिजे. एवढं झाले. आता मी काय करते तर परत एकदा मी चेक करून घेते. आता बघा माझं सगळं ते ग्रोसरी हॉलचं सगळं झालेलं आहे चेक करून. आता इकडे येऊ कुकिंगच्याकडे. आता इथं आरोही आमटीला फोडणी देते. अगं कधीतरी मी आजारी वगैरे पडली तर भात आमटी करून देशील ना ग तू? हो करणार मम्मा तुझ्यासाठी भात आमटी. हो हो बघूया. हा ठीक आहे. आता मी ना फोडणीसाठी ना 4-5 लसूण सोलून घेते. आता मी लसूण ठेचून घेते. आता मी इकडे भांडं ठेवली. आता मी ह्याच्यामध्ये मस्टर्ड ऑइल घालते. आता मोहरी घालते. आता हे लसूणचा ठेचा केला ते घालते याच्यामध्ये. घेतली आणि थोडेसे कढीपत्ता घेतली ते घालून घेते. हे अशी लाल मिर्च पावडर घेतली आणि हे आमचं नॉर्मल तिखट पावडर. आता मी ह्याच्यामध्ये घालते. आता मी हे डाळ शिजवलेलं घालते. घाल, काय नाही होत, घाल. घालून टाक पूर्ण. सावकाश घाल. आता मी अजून अर्धा चमचा मीठ घालते. आता हे 5 मिनिट बॉईल होऊन दे. त्याच्यानंतर मी बंद करून देते. झाले. आता गॅस बंद करते. आता मी मम्माला जरासा टेस्ट करायला देते. आता याच्यामध्ये वाढून घेते. मम्मा हे टेस्ट करून बघ कसं झालंय. हे गुड्डू जरासं खाय. दीदी केली बघ फर्स्ट टाइम भात आमटी. हे लवकर तू खा आधी. थांब ना बघ. तिला सोडून मला खायला होणार नाही. एक तरी घास ती खायला पाहिजे पहिलंच. स्मेल तरी छानच येते.
कसं झाले? छान झाले. मीठ कमी झाले खूप. मीठ घालू जरासं घालायला पाहिजे. हे बघा भात पण छान झालेले आहे. बरोबर पाणी वगैरे मी कसं सांगते बघा तसं बरोबर प्रमाणे पाणी वगैरे घातलेले आहे. हे बघा सॉफ्ट मऊ भात ना छान झालेले आहे. चला आता मग ना आत्ता किती वाजले तर 7:45 वाजले बघा. आता हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. प्लीज आवडलं असेल तर ना लाईक शेअर कमेंट करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकून दाबा. चला आता उद्या भेटू एक नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. गुड नाईट. टेक केअर. गुड नाईट. बाय बाय.